नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला राज्यशास्त्र 12वीचा जो व्हिडिओ मागचा होता तो थोडा निम्म्यातून या ठिकाणी कट झाला होता. ठीक आहे, त्याचा पुढचा भाग म्हणून हा आपण युट्यूब चॅनलवर हा पेस्ट करूयात. ठीक आहे, मागचा जो असेल तो लेक्चर 6 असेल आणि हा जो भाग असेल हा लेक्चर 7 असेल. ठीक आहे, हा लेक्चर 7 असेल. दोन भागामध्ये हा व्हिडिओ येईल. ठीक आहे, काही हरकत नाही. तर आपण आलो होतो या ठिकाणी बिमस्टेक संघटनेपर्यंत. ठीक आहे, तर बिमस्टेक ही सुद्धा संघटना कुठली, तर मागच्या वेळी मी या ठिकाणी तुम्हाला क्लिअर केलं होतं की जो बंगालचा उपसागर आहे, बंगालच्या उपसागराच्या अवतीभोवतीचे जे देश आहेत, या देशांची मिळून जी संघटना तयार झाली त्याला बिमस्टेक संघटना असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, मग यामध्ये कोणत्या देशांचा समावेश होतो, तर भारत, बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड. ठीक आहे, बघा या ठिकाणी भारताला लागून असणारे भारत आहे, बांगलादेश आहे. ठीक आहे, इथं वर या ठिकाणी नेपाळ आणि भूतान आहेत. ठीक आहे, खाली श्रीलंका आहे. ठीक आहे, आणि दोन देश जे आहेत या ठिकाणचे पलीकडचे ते म्हणजे म्यानमार आणि थायलंड. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा 7 देश आहेत. आर्थिक विकास आणि सहकार्यासाठी तयार झालेली ही संघटना आहे. आणखी एका संघटनेचा या पुस्तकामध्ये उल्लेख आहे. ठीक आहे, ब्रिक्स संघटना अतिशय महत्वाची. 2009 मध्ये या संघटनेची स्थापना झाली, ब्रिक्स. ठीक आहे, आता हे नाव कसं पडलं, तर जे सहभागी देश आहेत या देशाच्या इनिशियल लेटरवरून म्हणजे आद्य अक्षरावरून, पहिल्या अक्षरावरून या संघटनेचं नाव तयार होतं. म्हणजे या नावामध्ये या देशांचं या ठिकाणी कोणते कोणते देश आहेत हे आपल्याला समजेल. ठीक आहे, मग बघा ब्रिक्स, BRICS, ही पहिल्यांदा BRIC ब्रिक अशी होती. ब्री म्हणजे काय रे, बी म्हणजे काय, बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया आणि सी म्हणजे चायना. पहिल्यांदा 4च देश होते. ठीक आहे, ब्रिक, ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना. ठीक आहे, त्याच्यानंतर 2010 मध्ये मग यस म्हणजे साऊथ आफ्रिका. ठीक आहे, म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा याच्यामध्ये समावेश झाला आणि ब्रिक ही संघटना ब्रिक्स अशी बनली, BRICS ब्रिक्स अशी बनली. ठीक आहे, हे जे 5 देश आहेत सध्या ब्रिक्सचे, याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न येतो, ब्रिक्सचे सदस्य कोणते. मग आता हे 5 देश सांगायचे. आता हे जे 5 देश आहेत हे 5 देश, 5च्या 5 देश G20 या संघटनेचे सदस्य आहेत. आता आपल्याला G20 संघटनेचे सर्व सदस्य पाठ करायची आवश्यकता काय नाही. आपल्या अवतीभोवतीचे तर आपल्याला लक्षात आले ना, ब्रिक्सचे जे 5 सदस्य देश आहेत ते G20 पण देश आहेत. ठीक आहे, मग ही G20 संघटना जी आहे 1999 ला स्थापन झाली होती. विकसित आणि विकसनशील अशा देशांना एकत्र घेऊन ही संघटना स्थापन झाली होती. ठीक आहे, याच्यामध्ये युरोपियन युनियन हा एक संघ आहे आणि इतर 19 राष्ट्र आहेत. ठीक आहे, म्हणजे विकसित राष्ट्र बऱ्यापैकी याच्यामध्ये आहेत. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, जपान असे सगळे राष्ट्र याच्यामध्ये, इंग्लंड, हे सर्व राष्ट्र याच्यामध्ये आहेत. याच्याशिवाय ब्रिक्स मधले 5, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं झालं ना. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी, आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थैर्यासाठी या संघटनेची स्थापना केलेली आहे. ठीक आहे, चला याच्या आता 12वी राज्यशास्त्र पुस्तकामधल्या पुढच्या धड्यामध्ये काय सांगितलंय हो, तर धड्याचं नाव आहे 1991 नंतरच्या महत्वाच्या संकल्पना व समस्या. मग महत्वाच्या संकल्पना, काही याच्यावर आधारित सुद्धा प्रश्न येऊ शकतो. मग महत्वाच्या संकल्पनामध्ये एक संकल्पना आहे जागतिकीकरण. ठीक आहे, जागतिकीकरण. मग जागतिकीकरण म्हणजे काय हो, सोप्या शब्दात सांगू का, आपण फोनवर अमेरिकेला फोन लावू शकतो, व्हॉट्सअपवर जगामध्ये कुणाशीही संवाद साधू शकतो. आज अमेरिकेचा पिझ्झा मॅकडोनल्ड मध्ये जाऊन आपण भारतामध्ये खाऊ शकतो. साहजिकच आहे, बरोबर. आपल्या इथले फळभाज्या, फुले हे जगातल्या सर्व राष्ट्रांना एक्सपोर्ट होतात. त्यांच्या जगातल्या इतर देशामधलं खनिज तेल किंवा इतर काही वस्तू ह्या आपल्या देशामध्ये इम्पोर्ट होतात. म्हणजे काय झालं रे. ठीक आहे, म्हणजे अजून उदाहरण सांगू का, भारतामधले विद्यार्थी अमेरिका, जर्मनी, जपानला शिकायला जातात. तिकडचे काही विद्यार्थी हे भारतामध्ये शिकायला येतात. आता याचा अर्थ काय, तर जग हे, संपूर्ण जग हे एकमेकाशी जोडलं गेलं. संपूर्ण जग हे एकमेकाशी जोडलं गेलं. याच संकल्पनेला जागतिकीकरण असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग या ठिकाणी काय सांगितलंय, जग आणि जगातील लोक एकमेकाशी जोडले जाणे म्हणजे जागतिकीकरण. याला आपण म्हणतो ग्लोबलायझेशन. ठीक आहे,
आता हे जागतिकीकरण झालं म्हणून त्या त्या देशाची राज्यव्यवस्था किंवा राज्यसंस्थेचं महत्व कमी झालं का? अजिबात नाही. आपल्या देशामध्ये आपली राज्यसंस्था, आपली घटना, आपलं शासन, आपली संसद या सर्वांचं एक महत्व आपल्या देशामध्ये आणि जागतिक स्तरावर सुद्धा वेगळेपण आणि महत्व टिकून आहे. पण तरी सुद्धा आपण जगाशी एक झालेलो आहे. या संकल्पनेला आपण म्हणतो जागतिकीकरणाची संकल्पना. ठीक आहे. भांडवलाचा मुक्त संचार झाला, परदेशी बँका आपल्या इकडे आल्या, आपल्या SBIच्या शाखा कितीतरी परदेशामध्ये आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या झाल्या. वेगवेगळे ब्रँड्स जे जगामध्ये पोचले, आपल्या भारताचा अमूल ब्रँड जगामध्ये पोचला. ठीक आहे. जगातला मॅकडोनाल्ड ब्रँड भारतामध्ये पोचला. गुगल ही जागतिक कंपनी बनली. ठीक आहे. अशा प्रकारे वेगवेगळे बदल किंवा संकल्पना ह्या जागतिकीकरणाच्या संकल्पना आपण म्हणू शकतो. आता बघा, ही या ठिकाणी एक करार वापरला जातो की आधी संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एक गॅट करार झाला होता. ठीक आहे. या ठिकाणी GATT गॅट करार झाला होता. गॅट कडून नियम केले जाते आंतरराष्ट्रीय व्यापाराचे. ठीक आहे. कधी? 1948ला. मग 1995 मध्ये गॅटचं रूपांतर किंवा गॅटच्या जागी कशाची स्थापना झाली? WTO ची स्थापना झाली. याचं मुख्यालय आहे या ठिकाणी जिनिवाला. कुठं? जिनिवाला. बऱ्याच वेळा विचारलं जातं. ठीक आहे. 1995ला WTO ची स्थापना, WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना, याची स्थापना झाली. कशासाठी झाली रे? तर आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधीचे नियम बनवणे म्हणजे त्याच्यावर नियंत्रण ठेवणे आणि जगातल्या सर्व राष्ट्रांना व्यापारासाठी प्रोत्साहित करणे हे WTOचं प्रमुख कार्य म्हणू शकतो आपण. याच्या अंतर्गतच आता हे व्यापाराचं झालं. अजून एक या ठिकाणी नियम केला गेला, तो पण विचारला जातो. त्याचं नाव आहे ट्रिप्स. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी ट्रेड रिलेटेड अस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, ज्याला सोप्या भाषेमध्ये आपण पेटंट असं म्हणतो. ठीक आहे. त्याच्या संबंधी सुद्धा वेगळा करार करण्यात आला. त्याला ट्रिप्स या नावाने ओळखलं जातं. बऱ्याच वेळा त्याचा लॉंग फॉर्म विचारला जातो किंवा बौद्धिक संपदेसंबंधीचा करार कोणता, पेटंट संबंधीचा करार कोणता असं विचारलं जातं. त्यावेळी सांगायचं ट्रिप्स. ठीक आहे. मग पुढे अजून संकल्पना महत्वाची कोणती? तर बहुराष्ट्रीय संकल्पना, बहुराष्ट्रीय कंपन्यांची संकल्पना. मग बहुराष्ट्रीय कंपन्यांचा उदय झाला यानंतर. ठीक आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे काय रे? तर त्या कंपनीचं मुख्यालय एका राष्ट्रामध्ये असतं, परंतु शाखा संपूर्ण जगभर बऱ्याच ठिकाणी पसरलेल्या असतात. जसं आपण बँकिंगमध्ये SBI वाचतो. SBI ही भारताची बँक असली तरी त्याच्या शाखा इतर देशामध्ये सुद्धा आहेत. मग अशा वेगवेगळ्या कंपन्या, ONGC आहे भारताची, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, त्याच्यानंतर गोदरेज सारखी कंपनी आहे, विप्रो आहे, इन्फोसिस आहे, सगळं टाटा आहे. बऱ्याच कंपन्यांची तुम्ही नावं घेऊ शकता. त्यांना आपण बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणू शकतो. ठीक आहे. अशा कंपन्या, शेती संबंधित अनेक कंपन्यांचा या ठिकाणी उदय झाला. ठीक आहे. मग या ठिकाणी हे ग्लोबलायझेशन होताना 1991 दरम्यान भारताने काय केलं? तर भारताने हे LPG धोरण स्वीकारलं. कोणतं धोरण म्हणायचं रे? LPG धोरण म्हणायचं. शॉर्ट मध्ये त्याला LPG. L फॉर लिबरलायझेशन, P फॉर प्रायव्हेटायझेशन आणि G फॉर ग्लोबलायझेशन. याला आपण म्हणतो LPG. म्हणजे काय रे? जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण. ठीक आहे. उखाजा धोरण, याला मराठीमध्ये उखाजा धोरण असं म्हटलं जातं. आपल्याला बऱ्याच वेळा याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. उखाजा धोरण कधीचं? तर ते 1991चं. भारताचे पंतप्रधान होते काय म्हणतो आपण त्याला? नरसिंहराव. भारताचे पंतप्रधान होते नरसिंहराव आणि अर्थमंत्री होते केंद्रीय अर्थमंत्री मनमोहन सिंग. यांच्या कार्यकाळामध्ये हे LPG धोरण स्वीकारलं. याच्यामुळे भारताचा जो विकास आहे, वृद्धी आहे, ती अतिशय वेगाने वाढत गेली. ठीक आहे. आता पुढचा धडा या ठिकाणी घेतो मी. महत्वाच्या संकल्पना परीक्षेच्या अनुषंगाने आपण घेतोय. पुढच्या धड्यामध्ये काय दिलेलं आहे? मानवतावादी प्रश्न दिलेले आहेत. काय? मानवतावादी प्रश्न. मग सर, राज्यशास्त्रामध्ये मानवतावादी प्रश्न येतील का? यस, काही गोष्टी विचारल्या जातात परीक्षेमध्ये. बघा, आता आपण डिस्कस करू थोडं, त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल. मग इथं सांगितलेलं आहे पर्यावरण संबंधी मानवतावादी संकल्पना कोणती? तर जगाचा वृद्धी होते, जगाचा विकास होतोय, सर्व विकसनशील राष्ट्र प्रगती करतायत, विकसित बनतायत. अशा वेळी पर्यावरणाची हानी होऊ नये ही सुद्धा गोष्ट महत्वाची होती.
ठीक आहे. मग आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व देशांनी एकत्र येऊन या संबंधी काही बैठका घेतल्या, काही या ठिकाणी काय म्हणतो आपण समिट घेतले आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे करार झाले. मग पर्यावरणाचा ऱ्हास होत होता ते थांबवण्यासाठी 1972ला ज्यावेळी भारतामध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू झाला, त्यावेळी जागतिक स्तरावर 1972ला स्टॉकहोम परिषद घेतली. त्यानंतर 1983ला ब्रटलँड कमिशन त्या ठिकाणी म्हटलं जाते. 1992ला रिओ दी जेनेरो या ठिकाणी रिओ परिषद झाली. रिओ परिषदेलाच अर्थ समिट असं म्हटलं जातंय. आणि 2012ला परत रिओ दी जेनेरो या ठिकाणी रिओ समिट झाली. म्हणजे अर्थ समिट 2012 त्याला म्हटलं जाते. याला रिओ 20 असं पण म्हटलं जाते. रिओ 20 का झाली 2012ला, मग रिओ 20 का तर 1992ला पहिली झाली होती, त्यानंतर 20 वर्षांनी 2012ला झाली, म्हणून याला रिओ 20 असं म्हटलं जातं आणि यालाच अर्थ समिट 2012 म्हटलं जातं. ह्या सगळ्या कशा संबंधीच्या तर शाश्वत विकास किंवा पर्यावरणासंबंधीच्या परिषदा. ठीक आहे. तर सर्व परिषदेचा निष्कर्ष एकच निघाला की शाश्वत विकास झाला पाहिजे. शाश्वत विकास म्हणजे काय? शाश्वत विकासामध्ये विकास किंवा वृद्धी होताना पर्यावरण सुद्धा या ठिकाणी जपलं गेलं पाहिजे. पर्यावरण सुद्धा या ठिकाणी पर्यावरणाला हानी नाही झाली पाहिजे, ऱ्हास नाही झाला पाहिजे, ही संकल्पना या ठिकाणी उदयास आली. ठीक आहे. मग या टॉपिकमध्ये पर्यावरणाच्या काही समस्या सांगितलेल्या आहेत. मग पर्यावरणाच्या समस्यांचा प्रश्न कशामध्ये येईल? भूगोलामध्ये येऊ शकतो, जनरल येऊ शकतो, राज्यशास्त्रामध्ये आपण म्हणू शकतो बेसिकवर आधारित आहे. मग पर्यावरणाच्या कोणत्या कोणत्या समस्यांचा या ठिकाणी उहापोह घेतलेला आहे? तर हवामान बदल ही पर्यावरणाची महत्वाची समस्या आहे. बरोबर, ग्लोबल वॉर्मिंग होते, हवामान बदल होते, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढते, हवामान बदलामुळे बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी घडतायत. मग तो एक या ठिकाणी समस्या म्हणून घेतला. दुसरं प्रदूषणाची समस्या आहे. ठीक आहे. जलप्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, सॉइल पोल्युशन आहे, मेडी वेस्ट पोल्युशन आहे. इव्हन नवीन आता काय तर अंतराळातला जो कचरा आहे ते सुद्धा एक प्रदूषण मानलं जातं. ठीक आहे. असे वेगवेगळे प्रदूषणाचे प्रकार आहेत. आण्विक प्रदूषण आहे. ठीक आहे. या प्रदूषणासंबंधी एखादा प्रश्न येऊ शकतो. मग आणखी कुठली समस्या आहे पर्यावरणाची? जंगलतोड ही पर्यावरणाची अतिशय महत्वाची समस्या आहे. भारत सरकारने सुद्धा सामाजिक वनीकरण कार्यक्रम राबवलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यांच्या दोन्ही कडेला झाडे लावणे हा या ठिकाणी कार्यक्रम राबवलेला आहे. मध्ये वर्ल्ड कप किंवा 2020 झालं, त्यामध्ये एक 6 मारला तर एक झाड, ठीक आहे, किंवा एक विकेट घेतली तर एक झाड, अशा कल्पना राबवल्या होत्या. ठीक आहे. तर झाडं लावणे, जंगलतोड रोखणे हे फार महत्वाचं आहे. ठीक आहे. कागदाचा वापर आता कमी केलेला आहे. ऑनलाईन कडे सगळं टर्न होते, बऱ्यापैकी बदलते. म्हणजे या ठिकाणी कागदाचा वापर कमी झाला म्हणजे झाडांची तोड सुद्धा कमी होईल. ठीक आहे. मग पुढं काय तर पुढची समस्या पाण्याची कमतरता भासू लागलेली आहे. साहजिकच आहे. म्हणून या ठिकाणी आपण परत वेगवेगळ्या योजना राबवतो. पाणी जमिनीमध्ये जिरवतो, पाणी मुरवतो. ठीक आहे. या ठिकाणी आपण पाणी वाचवतो. ठीक आहे. आपण म्हणू शकतो ना, बऱ्याच वेळा पाणी वाचवा संबंधी वगैरे शासनाचे बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात. पुढची पर्यावरणाची समस्या सांगितलेली आहे जैवविविधतेचा ऱ्हास. जैवविविधतेचा ऱ्हास म्हणजे काय हो? जैवविविधता आता जनरली या ठिकाणी तुम्ही एक शेत घेतलं तर शेतामध्ये असलेली माती, शेतामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं, फुलं, फळे, कीटक, ठीक आहे, हे सगळं जे आहे त्याच्यामध्ये राहणारे पक्षी असतील, सर्व जे आहे त्याच्यामध्ये असलेला पाण्याचा साठा, पाण्यामध्ये असणारे कीटक, मासे, हे सर्व एकत्रित म्हणजे जैवविविधता. ठीक आहे. म्हणजे पृथ्वीवर ही जी जैवविविधता आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, याचं रक्षण करणं ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे. ही सुद्धा समस्या म्हणून घेतलेली आहे. ठीक आहे. मग आपण आज जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट डिक्लेअर करतो वेगवेगळे, म्हणजे त्या ठिकाणी पोल्युशन होऊ नये म्हणून त्या ठिकाणी कंपन्यांना वगैरे या ठिकाणी काय केले जातात, वेगवेगळे निर्देश किंवा बंधनं लादली जातात. ठीक आहे. अशा गोष्टी आहेत. पुढची एक संकल्पना या ठिकाणी घेतलेली आहे गरिबी. ठीक आहे. मग गरिबी आता युनो ने या ठिकाणी 2015 मध्ये, ठीक आहे, 2015 मध्ये संयुक्त राष्ट्राने 2030 पर्यंतचा, बघा आता चालले 2026, पण युनोने 2015 मध्ये 2030 पर्यंतचा कार्यक्रम आखून दिला. जगामधल्या सर्व विकसित आणि विकसनशील देशांना असे काही 17 मुद्दे सांगितले, 17 उद्दिष्टे सांगितले, त्याच्यावर त्यांनी काम करणं गरजेचं आहे आणि ती उद्दिष्ट साध्य करणं गरजेचं आहे. यालाच आपण काय म्हणतो, मिलेनियम डेव्हलपमेंट
गोल्स, काय म्हणतो, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स किंवा शाश्वत विकासाचा जाहीरनामा असं म्हणतो. तर ही सुद्धा 17 उद्दिष्ट महत्वाची आहेत. मग ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भारताने वेगवेगळे कार्यक्रम राबवले. मग बेसिक पुस्तकामध्ये काही महत्वाचे कार्यक्रम दिलेत, ते तरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मार्केट बुक्समध्ये मोठी लिस्ट असते, ठीक आहे, ते नाही म्हटलं तरी बेसिक पुस्तकामधले तरी गरजेचं आहे. मग काही कार्यक्रम योजना या ठिकाणी दिलेली आहेत. 1999ला चालू झालेली जवाहर ग्राम समृद्धी योजना आहे. 1978-79 मधली एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम आहे. 1985 मध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना आहे. 2014 मधली संसद आदर्श ग्राम योजना आहे. 2015 मधली प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आहे. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी राबवून शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याचा या ठिकाणी भारताचा उद्देश होता. ठीक आहे. त्याच्यानंतर मग याच कालावधीमध्ये काही थोडंसं पुढे गेल्यानंतर 1960च्या दशकामध्ये हरित क्रांती झाली. हरित क्रांती होणंही गरजेचं होतं. लोकसंख्या वाढत होती, लोकांना अन्नाचा पुरवठा करणं गरजेचं होतं. या हरित क्रांती संबंधीमध्ये या ठिकाणी काही महत्वाचे गोष्ट दिलेली वैशिष्ट्ये दिलेली आहेत. सिंचनमध्ये कशी विकास झाला, ड्रीप म्हणजे ठिबक सिंचन कसं आलं, तुषार सिंचन कसं आलं, वेगवेगळी कीटकनाशके, खते यांचा उदय कसा झाला, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी काय केलं, सगळ्या गोष्टींचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. पुढे महत्वाची या ठिकाणी संकल्पना घेतलेली आहे महिला सबलीकरण किंवा सक्षमीकरण. याच्या संबंधी बऱ्याच गोष्टी तुम्हाला वाचायला भेटतील, पण महिला सक्षमीकरण किंवा सबलीकरणामध्ये या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, पहिला मुद्दा, युनोने 1975चे दशक, 1975ला ते दशक हे जागतिक महिला दशक म्हणून या ठिकाणी साजरं केलं. बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. आणि त्याच कालावधीमध्ये भारतीमध्ये महिला व बालविकास विभागाची स्थापना झाली होती, ICDSची, एकात्मिक बालविकास विभागाची, 1975ला. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय काय करतो शासन, तर आर्थिक असमानता दूर करणे महिलांची, ठीक आहे, म्हणजे महिलांना रोजगारामध्ये समाविष्ट करून घेणे, त्यांना आर्थिक उत्पन्न कसं भेटेल त्याच्या संबंधीच्या वेगळ्या योजना राबवणे, महिलांची तस्करी, महिलांचा व्यापार इत्यादी किंवा शोषण इत्यादी थांबवण्यासाठीचे वेगवेगळे कार्यक्रम योजना, त्याच्यानंतर महिलांची साक्षरता वाढवण्यासंबंधीचे वेगवेगळे कार्यक्रम योजना, महिलांचं राजकीय प्रतिनिधित्व कसं वाढवायचं याच्यावर शासन काम करतं. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना या ठिकाणी 50% आरक्षण दिलेलंच आहे. हा त्याचाच एक भाग आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मग पुढं या 12वीच्या पुस्तकातला पुढचा धडा आहे शांतता व स्थैर्य. मग शांतता आणि स्थैर्य याच्यामध्ये काय दिले हो, याच्यामध्ये फार वेगवेगळ्या देशांचं इतर माहिती दिलेली आहे, तेवढी काही आपण वाचायची नाही, पण काही महत्वाच्या दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख केलेला आहे. एखादा प्रश्न येऊ शकतो, कोणता हल्ला कधी झाला. ठीक आहे. मग मी या ठिकाणी शॉर्टमध्ये सांगतो. 12 मार्च 1993ला मुंबईला दहशतवादी हल्ला झाला होता. याच्यामध्ये 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. कधी? 12 मार्च 1993ला. हा एक महत्वाचा हल्ला आहे. दुसरा हल्ला 2001ला संसदेवर हल्ला झाला होता दिल्लीमध्ये. ठीक आहे, हा महत्वाचा. 2004 मध्ये गुजरातमध्ये अक्षरधाम मंदिर परिसरामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. 2006 मध्ये मुंबई लोकलमध्ये 7 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. ठीक आहे. 2008 मध्ये ज्याला आपण 26/11 म्हणतो, बरोबर, तर या ठिकाणी CST स्टेशन असेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स किंवा मग कामा हॉस्पिटल असेल, त्याच्यासोबत मग मेट्रो सिनेमा, ताज हॉटेल याच्यावर हल्ले झाले होते. 26/11चे हल्ले म्हणून ओळखतो आपण. त्याच्यानंतर 2016ला झालेला दहशतवादी उरी हल्ला असा आपण म्हणतो, त्याच्यावर पिक्चर पण निघालाय बघा, आहे का, कोणतो हिरो, ठीक आहे, विशाल कौशिक का काहीतरी, मला आठवत नाही, सॉरी. ठीक आहे. 2016 मधला उरी हल्ला. ठीक आहे. त्याच्यानंतर 2019 मधला पुलवामा हल्ला झालेला आहे, जो दोन्ही जम्मू काश्मीर मधले. असे काही हल्ले या ठिकाणी दिलेले आहेत. ह्या महत्वाचा वाचण्यासारखा या धड्यामधला पॉईंट आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या धड्यामध्ये काय दिलेलं आहे, सुशासन असं धड्याचं नाव आहे. मग सुशासन संबंधी काही महत्वाचे मुद्दे, मग काय मुद्दे आहेत या ठिकाणी दिलेले, तर लोकायुक्त आणि लोकपालचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. ठीक आहे. राज्यघटनेचा महत्वाचा भाग आहे, कोर कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपण वाचतो, लोकपाल आणि लोकायुक्त. मग 2013चा या कायद्यानुसार 2014ला या ठिकाणी केंद्रासाठी लोकपाल आणि राज्यासाठी लोकायुक्ताची नियुक्ती केली होती. ठीक आहे. 2014ला हा कायदा लागू झाला. ठीक आहे. ही संकल्पना आपण कुठून घेतली, PYQ मध्ये प्रश्न आलेला आहे, स्वीडन कडून घेतली. ठीक आहे. तिथे त्या लोकपालला काय म्हटलं जातं, अंबुड्समेन म्हटलं जातं.
अंबुड्समन असं या ठिकाणी नाव आहे. ठीक आहे, याच्यावरून स्वीडन देशावरून आपण ही संकल्पना घेतली होती. ठीक आहे, महाराष्ट्र देशामधलं पहिलं राज्य आहे ज्या राज्यामध्ये लोकायुक्त ही संकल्पना राबवली गेली, हे सुद्धा याच्यामध्ये नमूद आहे. ठीक आहे, मग सुशासनासाठी वेगवेगळे आणखी पॉईंट काय दिलेले आहेत. ई प्रशासन वाढलेलं आहे. प्रशासन कसं, इलेक्ट्रॉनिक ई प्रशासन आपण म्हणतो ना, 7/12 ऑनलाईन झाला, 8 ऑनलाईन झालं, काही पण फॉर्म भरायचा ऑनलाईन, ई प्रशासन. ठीक आहे, माहिती अधिकार कायदा या ठिकाणी आला सुशासनासाठी. त्याच्यानंतर ग्राहक संरक्षण कायदा आला ग्राहकांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी 1986 ला. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना झाली. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना झाली. असे बरेचसे महत्वाचे मुद्दे 12वीच्या पुस्तकामध्ये या ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे, चलो तर मागचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ 12वीच्या राज्यशास्त्र पुस्तकावर आहे. मी भाग 1 आणि भाग 2 अशा प्रकारे तो आपल्या स्पर्धामित्र _2026 या युट्यूब चॅनलला अपलोड करेल. व्यवस्थित बघायचं, ऐकायचं आणि त्याच्यानंतर 12वीचं पुस्तक वाचायचं. छोट्या छोट्या गोष्टी, जे प्रश्न आपल्याला आउट ऑफ बॉक्स आल्यासारखे वाटतात, जे मार्केट बुक्समध्ये वाचतो आपण पण ते महत्वाचे आहेत का हे समजत नाही, आपण स्किप करतो, पण ते 12वीच्या 11वीच्या पुस्तकात असल्यामुळे महत्वाचे आहेत. ठीक आहे, मग हे दोन्ही व्हिडिओ जे आहेत हे व्यवस्थित बघा, सिक्वेन्सने बघा आणि त्यानंतर पुस्तक वाचा. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल. ठीक आहे, चलो ज्यांनी व्हिडिओ बघितला त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.